वार्तांकन रोखठोक बातमी। 10वी बोर्डाचा उद्याचा भूगोल विषयाचा पेपर फुटलाय। या पेपरच्या प्रश्नपत्रिकांचा एक संच आज सांगोला येथील एका परीक्षा केंद्रातील स्ट्रॉंग रूम मधून चोरीला गेला। यामुळे या पेपरच्या गोपनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। दरम्यान हा पेपर रद्द होणार की नवीन प्रश्नपत्रिका संच पुरवले जाणार याबाबत शिक्षण मंडळानं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे बोर्डाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। राज्यात सध्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षा सुरू आहेत। त्यात उद्या म्हणजेच 18 मार्च रोजी भूगोल विषयाचा पेपर होता। पण या पेपरच्या 50 प्रश्नपत्रिकांचा एक संच आज सांगोला शहरातील सांगोला विद्यामंदिर या परीक्षा केंद्रातील स्ट्रॉंग रूम मधून चोरीला गेला। आज सकाळी 8:30 वाजता शिक्षण विभाग व कस्टोडियन कॉलचे उरलेले पेपर बोर्डाला पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यासाठी आले असता त्यांना स्ट्रॉंग रूमचे कुलूप तोडल्याचं दिसलं, तेव्हा ही चोरी निदर्शनास आली। या स्ट्रॉंग रूम समोरील सीसीटीव्ही सध्या बंद आहे, त्यामुळे या चोरीचं कोणतंही फुटेज उपलब्ध नाहीये। भूगोल विषयाचा पेपर चोरीला गेल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, डीवायएसपी बसवराज शिवपूजे, स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी जिल्हाधिकारी कादर शेख, शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याशी चर्चा केली। त्यांनी या घटनेची सविस्तर माहिती घेऊन शिक्षण विभागाला योग्य त्या सूचना केल्या। त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षकांशी संवाद साधून या प्रकरणाची चर्चा केली। 10वीच्या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या प्रश्नपत्रिका सांगोला विद्यामंदिर प्रशाल येथील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या। पण अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री केव्हा तरी या रूमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। त्यानंतर कपाटात सुरक्षित ठेवण्यात आलेल्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका लंपास केल्या। मंगळवारी सकाळी केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली, तेव्हा एकच धावपळ उडाली। स्ट्रॉंग रूम सारख्या ठिकाणी ही चोरी झाल्यानं शिक्षण मंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।